आता आपण सीताराम महाराज साखर कारखान्यावरती आलेलो आहोत आणि आज 4 दिवस झाले आंदोलन सुरू असून कारखाना प्रशासनानं त्यांच्याकडे काय मागण्या केल्या त्या आणि प्रशासनाने त्यांच्याशी कसा संपर्क साधलाय का किंवा त्यांनी काय प्रतिसाद दिलाय का हे पाहण्यासाठी आलो आहोत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला सकाळी इथल्या काही कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं फोन करून की गोंधळ होण्याची शक्यता आहे। तो काय प्रकार आहे नेमका आपण थोडं विचारून घेऊ। नमस्कार। नमस्कार। मी इंजिनियर अनिल आगवणे। माझं गाव तपकिरी शेतपळ। गेले 22 जून 2026 पासून आम्ही लोकशाही मार्गाने या ठिकाणी आंदोलन करतोय। लोकांच्या ज्या काही मागण्या असतील किंवा लोकांच्या ज्या समस्या आहेत, आरोग्याच्या समस्या असतील, जनावरांच्या समस्या असतील, पिण्याच्या पाण्याची समस्या असेल, रस्त्याची समस्या असेल, त्या कारखान्याच्या बॉयलर मधून पडणारी जी राख आहे किंवा बग्यास आहे, त्यामुळे काय झाले, लोकांना श्वसनाचे आजार चालू झाले, डोळ्यामध्ये राख पडते, घरावरती राख पडते आणि या संबंधित परिसरामध्ये असलेलं जे काय बागायत क्षेत्र आहे, डाळिंब असेल, ऊस असेल, केळी असेल, कोणाचं सीताफळ असेल, संपूर्ण याचं नुकसान झालेलं आहे। आणि या ठिकाणची जी असणारी जमीन आहे त्या जमिनीची सुपीकता पूर्ण संपलेली आहे। या जमिनीमध्ये पिकच येऊ शकणार नाही। याचं कारण असं आहे की या कारखान्यामधून पडणारं जे दूषित पाणी असेल, केमिकल असेल, तर या संबंधित गोष्टीचा संपूर्ण या परिसरामध्ये परिणाम झालेला आहे। आता आपण 2-3 दिवसाला कव्हर करतोय आंदोलन, पण आज सकाळी काय फोन आला होता की बाबा काय ते गोंधळ होण्याची शक्यता, काय प्रकार होता? आज सकाळी माझे जे बसलेले इथं जे काबाड कष्टकरी शेतकरी जे बांधव आहेत, आमच्या ज्या मागण्या आहेत त्या संविधानिक पद्धतीनं आहेत, त्या आमचं आंदोलन उधळण्याचा कट कारस्थानाचा डाव होता। त्यांचे जे इतर 2 कारखाने जे या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत, येथील अतिरिक्त कामगार आणून ते आंदोलन दडपण्याचा प्रकार आहे। आम्ही आलो त्यावेळेला पण काही लोक होते, काय नेमकं तेच लोक होते आंदोलन करते वर हल्ला करणारे का काय? तो कशावरून तुम्ही म्हणताय? ती जी लोक आहेत ना, ते हल्ला करण्यासाठीच आलेले होते, परंतु आपला जो चॅनल आहे, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। ते सगळे पत्रकार वगैरे पाहिल्याच्या नंतर एकंदरीत त्यांनी काय गोष्टीचा विचार करून ते इथून पळून जाण्यामध्ये यशस्वी झाले। प्रशासनाला आवाहन करतो की सदर प्रकार हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून इथं बसलेल्या शेकडो कार्यकर्त्यांचा किंवा आंदोलनकर्त्याच्या जीवितास गंभीर स्वरूपाचा धोका आहे। आमच्या शेतकरी बांधवांच्या जनभावना लक्षात घेऊन आपण त्वरित याच्यावरती उपाययोजना करून आम्हाला पोलीस संरक्षण द्यावं। शासकीय प्रशासनाने तुमच्याशी काय संपर्क साधलाय? आजपर्यंत कुठलाही प्रशासकीय अधिकारी किंवा संबंधित डिपार्टमेंट असेल, प्रदूषण विभाग असेल, सहकार विभाग असेल, कुठलाही या विभागाचा संबंधित अधिकारी आमच्यापर्यंत आलेला नाही। फक्त पोलीस प्रशासन येऊन आमच्या जीवाचं बरं वाईट किंवा आंदोलन कसं चालवायचं त्यासाठी 2-3 कॉन्स्टेबल इथे ठेवलेले आहेत। परंतु मी आज तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की फक्त 2 पोलिसांवरती हे चालणार नाही, आम्हाला बंदूकधारी पोलीस संरक्षण द्या। कारखाना प्रशासनाने काय संपर्क साधला का? संपर्क आम्हाला साधलेला नाही आणि त्यापर्यंत इथं बसलेल्या आंदोलकांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही। आमचा जीव गेला तर चालेल, नसेल तर आमचा जीव घ्या आणि तुम्ही कारखाना चालवा। आज 4 दिवसापासून आंदोलन सुरू असून जर कारखाना प्रशासन अद्याप ही दखल घेत नसेल तर ही दुर्दैवाची बाब म्हणावं लागेल। आणि कारखाना प्रशासनाशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकलेला नाही। पण याच आंदोलक मंडळींनी काही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता असं त्यांचं मत आहे। तेच आंदोलकांची परिस्थिती बघता व कारखाना प्रशासनाचा हलगर्जीपणा पाहता खरंच त्यांच्या जीवाला धोका निर्माण आहे का हेही पाहण्यासाठी, कारण या लोकांचं जर मत असेल आणि मॉब जर येत असेल तर काही शूटिंग आपण सुद्धा कव्हरेज करून घेण्याचा प्रयत्न केला। आम्ही आलो त्यावेळेला बराचसा मॉब मोटरसायकलवरती निघून गेला, आम्ही कॅमेरा चालू केल्याबरोबर तोही आपण व्हिडिओ तुमच्या बरोबर शेअर करतोय। तरी प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला पण विनंती आहे की इथं जास्तीत जास्त कुमक मागून आंदोलनकर्त्यांच्या जीविताशी संरक्षण द्यावं आणि हा जर शेतकरी कोलमडला तर यशस्वी आंदोलन झालं तर शेतकरी उभा राहील, अन्यथा शेतकरी कोलमडून पडल्याशिवाय राहणार नाही। तर प्रशासनानं योग्य ती गंभीर दखल घेऊन योग्य तो पोलीस संरक्षण देऊन त्यांना संरक्षण द्यावं